नमस्कार, मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला, मी आज मस्त सगळं काम आवरलं होतं। मग मी आज शॉर्ट व्हिडिओ शूट करत होते। रेसिपी बनवली मी आज एक पपईच्या बर्फीची। त्यात सिया पण उठली आता, मला म्हणती बाहेर घेऊन चला, आणि तिला मी आज मस्त अशी खिचडी बनवली होती। तिने ती खाल्ली पण आहे। आणि तिने आज काय पराक्रम केला तुम्हाला दाखवते मी। कुठे जायचंय? कुठं? इकडे काय? तिथं काय? दरवाजा आहे तो। तू काय, तुझा ट्रॅक्टर कोणी फोडला? चल तुला दाखवत। चल चल पटकन इकडे, चल पटकन। ती उचल, हे पण उचल, पटकन उचल। चल दाखव तुझा ट्रॅक्टर। चल, ट्रॅक्टर कोणी फोडला? चल। सियाने आज काय केलंय, ट्रॅक्टरचे पार्ट वेगळे केले सगळे। हा ट्रॅक्टर होता, हे त्याचं चाक आहे, हे दोन्ही चाक, हे सगळं इकडे एक वरती। सियाने आज पूर्ण ट्रॅक्टर फोडून टाकलाय। कोणी फोडला? सिया। आणि आता काय चालू आहे बघा तुम्ही, हा जो खुळखुळा होता तो सुद्धा मोकळा करायचं काम चालू आहे। आता तो पण नाही ठेवायचा, तो पण फोडून टाकायचा आहे का सिया? जाय, तुला आत लय बोलणार आहे तू आता। बापरे, तो पण फोडला। आता तू मारणार आहे तुला। इकडे चल पटकन इकडे। कोणी फोडलं ट्रॅक्टर? तुला आणायचंच नाही काय? मार देऊ का? चल पटकन इकडे। बघा सियाचा पसारा। आता काय शोधतीये? काय शोधतीये? काय टिकटक नाही तुला? कुठे ट्रॅक्टर तुझं? बघ बर, कोणी फोडला ट्रॅक्टर? सिया, ट्रॅक्टर कोणी फोडला? ओय, ट्रॅक्टर कोणी फोडला बाई? का ग? आता ती फुलदाणीच्या मागे लागली का? ओय, मार देऊ तुला? मार देऊ? देऊ? इकडे चल, मार देते मी। इकडे चल, मार दे। चल मार दे। कोणी फोडला? कोण फोडला? हा ट्रॅक्टर कोणी फोडला सांग? कोणी फोडला? फुलदाणी फोड। पटकन वय ठेवून तिथं। सॉरी म्हण ना आता। सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण। इकडे चल, इकडे शिव, तो ट्रॅक्टर इकडे घेऊन ये। उचल ते ट्रॅक्टरचे सगळे पार्ट उचल, त्याच्यावर पाय देऊन चालती। ट्रॅक्टर घेऊन ये इकडे। दरी ठेव, ते लावून ठेव, दर ठेव, लाव। फुलदाणीचा पण नाश करची ती। लावून ठेव तिथं, लाव फुलदाणी लाव। खाली बघून चाल ना, अगोदरच तोडलाय तो, आता त्याच्यावर पण पाय दे। का ग? इकडे ट्रॅक्टरला सॉरी बोल, चाल पटकन। सिया, ट्रॅक्टरला सॉरी बोल, चाल। बोल सॉरी ट्रॅक्टरला, सॉरी म्हणा, बोल सॉरी। सॉरी। ओके, आता तुला माफ केलं ट्रॅक्टरने। सियाने बघा पूर्ण ट्रॅक्टरचा नाश केलाय आज। आणि खुळखुळा होता तो पण एकदम फोडून तोडून फेकून दिलाय।